एक मिनिट जाऊ नका. आज तुम्हाला आणि मला मिळून एक मिशन कंप्लीट करायचं आहे. मिशन असं आहे की हे आहे माझ्या आईचं पाकीट. खूप जुनं आहे. तिला मी 1000 वेळा सांगितलं, आई हे पाकीट आता ह्यातल्या जे काही नको असेल ते टाकून दे, मी तुला नवीन पाकीट देते. पण नाही, तिचा अट्टाहास आहे, मला हेच पाकीट वापरायचं आहे कारण ह्याच्यामध्ये माझे पैसे राहतात म्हणून. त्याच्यामुळे आज आपलं मिशन असं आहे की ह्या पाकिटामध्ये काय काय आहे ते बघायचं आणि नको असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाकून द्यायच्या. हा हो हो नुसतं बघणारे नाही, टाकून देणारे. ऐकलेलं दिसतंय बाईने. चला आपण सुरू करूया. या पाकिटात काय काय आहे ते बघूया. चला. रबर बॅग, बडीशेपची पाकिट आहे. माझ्या आईला ना जेवण झाल्यानंतर कंपल्सरी बडीशेप लागते म्हणजे लागते. आणि ट्रॅव्हलिंगसाठी तिने ती 2 हक्काची पाकिटं तिच्या पर्समध्ये ठेवलेली आहेत. ती केदारनाथ बद्रीनाथला गेली होती तेव्हा केदारनाथ आणि बद्रीनाथचा एक फोटो आहे तिच्याकडे ठेवलेला तिने. काही सुट्टे पैसे आहेत. टिकल्यांची पाकिटं आहेत, ती लागतात मुलींना किंवा बायकांना. सेफ्टी पिना खूप महत्त्वाचं. आपल्याला आत्ता असं जाणवत नाही, पण जेव्हा आपण साडी नेसायला घेतो आणि मग आईला आवाज देतो, आई जरा सेफ्टी पिन दे पटकन, मला पिनअप करायचं आहे. मग बिचारी आई तिच्या पाकिटातली हक्काची सेफ्टी पिन काढते आणि आपल्याला देते आणि आपलं कार्य पूर्ण होतं. अशी ही महत्त्वाची सेफ्टी पिन. त्याच्यानंतर ओ सो स्वीट. माझा मुलगा जेव्हा लहान होता 8-9 वर्षाचा तेव्हा किंडर जॉयमध्ये त्याला हे खेळणं मिळालं होतं. ते त्याने आजीला दिले. ते आजीने आमच्या जपून ठेवलेले. वा. हे आहे रामरक्षेचं पुस्तक. आई जेव्हा आमची बाहेर ट्रॅव्हलिंग करते तेव्हा तिला ते लागतं, त्याच्यामुळे ते राहू दे पाकिटात. ओ. माझ्या लहानपणीचा फोटो आहे. जेव्हा मी शाळेत जायचे तेव्हाचा. की तेव्हा किती आपण म्हणजे अगदी निरागसपणे आईला सांगायचो ना की आई तू जाऊ नकोस ना, माझ्या बाजूला बस ना, आई आई तू थांब शाळा संपेपर्यंत. आणि बिचारी आपली आई हो म्हणायची, कधीतरी थांबायची ही आपल्यासाठी. आणि आज आता मोठी झाल्यानंतर आपण तिला सांगतो की ती आपल्याच रूममध्ये येताना, ए बाई तू जरा येताना लॉक करून येत जा. आई तीच आहे, आपण बदलले. कळतंय का तुम्हाला? हे काही पैसे आणि काय आहे बरोबर, ही यादी आहे 26 जानेवारी 2018ची. तेव्हापासून आमच्या बिल्डिंगची पूजा आम्ही सुरू केली. दरवर्षी 26 जानेवारीला आम्ही पूजा करतो. 2018 पासून आम्ही सुरू केली पूजा करायला. तर तेव्हा गुरुजींनी यादी लिहून दिली होती पूजेसाठी काय काय सामान लागेल याचे. तर आईने ते आमच्या ती यादी सांभाळून ठेवलेली आहे. ॲक्च्युली आपण सगळ्यांनी ही गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे. आपल्याला दरवर्षी ती यादी लागते. दरवर्षी एखादी जर का गोष्ट लागत असेल तर ती खूप खरंच सांभाळून ठेवली पाहिजे. घराची चावी आहे. आणि हे काय बरं, हे माझ्या मामाचं पत्र आहे. आपण लहानपणी एक गेम खेळायचो, आठवतं तुम्हाला? माझ्या मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं, असंच काहीसं फिलिंग येईल. हे पत्र जेव्हा हातात पडलं तेव्हा खरंच मला तसंच वाटलं काहीसं. माझं लग्न होऊन आता 24 वर्ष झाली. लग्नाच्या वेळेला माझ्या मामाची तब्येत थोडी ठीक नव्हती, तरी तो आला होता लग्नाला. आणि त्यानंतर त्याने माझ्या आईला पत्र लिहिलं होतं की
भक्तीचं लग्न खूप छान झालं. आपली छकुली किती गोड दिसत होती. आता नवीन जबाबदाऱ्या आहेत तिच्यावरती. आणि सगळं आईचं माझं असं सगळं कौतुक केलेलं तिने या पत्रामध्ये त्याने. आणि नंतर लिटरली 4 वर्षामध्ये तो एक्सपायर झाला. आज माझा मामा माझ्या बरोबर नाहीये, पण हे पत्र, त्याची आठवण ती ती सतत माझ्या बरोबर राहणार आहे. आणि अशीच आठवणीचं पत्र, असं माझ्या मामाचं पत्र आईने तिच्या पाकिटात जपून ठेवलेलं आहे. रिकामी झाली पर्स. हे सगळं बघून ना मला खरंच असं असं काहीतरी आठवतंय. ट्रेनला जाताना रिक्षेसाठी असो किंवा लॉन्ड्रीवाला आल्यानंतर त्याला द्यायला असो किंवा वर्गणीवाल्याला द्यायला असो, आईच्या पाकिटातल्या पैशांना अनेक मार्ग असतात. पैसे थोडे कमी असतात ॲज कम्पेअर टू बाबा. पैसे थोडे कमी असतात, पण आठवणींचे कप्पे मात्र खूप सारे असतात. कारण तिच्या पाकिटामध्ये प्रेमाची बचत केलेली असते. तिच्या पाकिटामध्ये प्रेमाची बचत केलेली असते. त्यामुळे पैशाची कमतरता कधी भासत नसते. बरोबर ना? तुम्हालाही पटलं असेल तर तुम्ही सुद्धा असंच कौतुकाने किंवा गमतीने तुमच्याही आईचं पाकिट सहज असं पडताळून बघा. त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा कुठेतरी आठवणीमध्ये गुंताल. आणि तुम्हाला काय काय मिळालं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब तर तुम्ही नक्की करा. बाय.